योद्धा न्यूज मराठी. निमगाव खंडोबा येथे पूर्वेकडील दर्शन पायऱ्यांचे काम पूर्ण. पुणे खेड प्रतिनिधी दत्ता भगत. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दावडी निमगाव खंडोबा येथे दर्शन पायऱ्यांचे काम पूर्ण. दावडी निमगाव येथील जे महाराष्ट्रातील तर महाराष्ट्र बाहेरील 12 मल्हारपैकी एक प्रसिद्ध असं मल्हारचे ठाण प्रसिद्ध आहे. निमगाव खंडोबाचे या ठिकाणी जय मल्हार यात्रा ट्रस्ट मंडळ निमगाव अध्यक्ष श्री बबनराव जगन्नाथ शिंदे पाटील यांनी त्यांच्या अधिपत्याखाली यात्रा ट्रस्ट मंडळाच्या सर्व कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी जे पूर्वेकडील दर्शन पायऱ्यांचे काम केलेलं आहे. जवळपास त्यासाठी 40 लाखापर्यंत खर्च झालेला आहे. या पायऱ्याच्या कामाचे ठेकेदार म्हणून श्रीरंग लक्ष्मण धोत्रे यांनी पाथर्डी तालुका जिल्हा अहिल्यानगर यांनी अगदी अचूक कामकाज केलेले आहे. त्यामुळे ह्या दगड कामाच्या या पायऱ्यामुळे मंदिर परिसराला शोभा आलेली आहे. जय मल्हार यात्रा ट्रस्टचे अध्यक्ष श्री बबनराव जगन्नाथ शिंदे पाटील व सर्व यात्रा ट्रस्टचे पदाधिकारी स्वतः समक्ष उभे राहून हे कामकाज केले आहे. या पायऱ्या बनवल्यामुळे भाविकांना अगदी मंदिरात जायला अगदी सुरळीतपणे व्यवस्था झाली आहे. पूर्वेकडील पायऱ्या केल्यामुळे गर्दीचा भाविक भक्तांना त्रास होणार नाही असे स्पष्ट मत जय मल्हार यात्रा ट्रस्टचे अध्यक्ष बबनराव शिंदे पाटील यांनी व्यक्त केले. सर्व भाविक भक्तांकडून यात्रा मंडळाचे अध्यक्ष व सर्व संचालकांचे अभिनंदन व कौतुक होत आहे. म्हणून जे 12 मल्हारपैकी एक प्रसिद्ध असं मल्हारचे ठाण आहे निमगाव खंडोबाचे, या ठिकाणी जय मल्हार यात्रा ट्रस्ट मंडळ निमगाव अध्यक्ष श्री बबनराव जगन्नाथ शिंदे पाटील यांनी त्यांच्या अधिपत्याखाली यात्रा ट्रस्ट मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी जे पूर्वेकडील दर्शन पायऱ्यासाठी लागणारा दगड हा अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी या ठिकाणावरून दगडी खाणीतून आणलेला आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी अंदाजे जवळपास 40 लाखापर्यंत खर्च झालेला आहे. या पायऱ्याच्या कामाचे ठेकेदार म्हणून श्रीरंग लक्ष्मण धोत्रे यांनी पाथर्डी तालुका जिल्हा अहिल्यानगर यांनी अगदी अचूक कामकाज केलेले आहेत. त्यामुळे ह्या दगड कामामुळे मंदिर परिसराला शोभा आलेली आहे. जय मल्हार यात्रा मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व भाविक भक्तांकडून कौतुक होत आहे. नमस्कार. तुम्ही हे जे पायऱ्यांचं काम केलेलं आहे त्या संदर्भात आम्हाला थोडी माहिती द्या ना. देतो ना. नाव काय आपलं? श्रीरंग लक्ष्मण धोत्रे. आपलं गाव? पाथर्डी. आता हे सर्व काम जे केलंय ते कशामध्ये केलेलं आहे तुम्ही? हे टोनच्या काळ्या दगडामध्ये. हे दगड कुठून आणलेले आहे तुम्ही? हा दगड मडीच्या पुढे मानवदोंडी म्हणून गाव आहे पाथर्डी तालुक्यात. तिथलं जमिनीतला दगड, जमिनीतला दगड जेसीबी मध्ये खांदून दगड वर काढून आणि ते तयार करून मग लिमगाव ट्रस्ट ठिकाणी आणून घडून बांधकाम करून. तर मला सांगा, आता हे जे दगड आहेत हे खाणीतले दगड आहेत, तर याची अंदाजे तुम्ही गॅरंटी देऊ शकता का किती वर्ष टिकेल काय असं? नाही, हे किती 2000 वर्ष राहू दे. हे खाणीतला नाही, हा डोंगराचा काळा दगड आहे जमिनीतला. हे 2000 वर्ष जरी असलं याला झीज नाही, काय नाही. तर निश्चितच आज आपण महाराष्ट्राचं कुलदैवत 12 मल्हारपैकी जे एक मल्हारचं मंदिर पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दावडी लिमगाव या ठिकाणी आहोत. तर या ठिकाणी जे जय मल्हार यात्रा जे ट्रस्टी मंडळ आहे त्या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत सन्माननीय बबनराव शिंदे पाटील, तर यांच्याकडे आलेलो आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. तर आज आपण या ठिकाणी पाहतोय, ह्या ज्या पायऱ्या पाहतोय आपण या ठिकाणी, हा जो परिसर विकास करत आहेत, तर या पायऱ्यांच्या संदर्भात आपण कुठून निधी आणला किंवा काय केलं आपण त्याची जरा थोडी माहिती द्या अध्यक्ष नाते. ही जे निधी आम्ही गेलेला आहे आम्हाला बाहेरचा निधी मिळाला नाही. आम्ही जे माही पूर्ण चैत्री पूर्ण जे आम्हाला पावत्या फाडून जे पैसे येतात तर ते आणि मग इतर दिवसाला जे पैसे आम्ही पावत्या फाडतो त्याचे पैसे काय येतील त्याचे पैसे देऊन हे आम्ही ते त्याच्या पैशामध्ये हे पायऱ्या तयार केलेल्या आहेत. आम्हाला बाहेर कुठलाही निधी आलेला नाही. हे जे आम्ही माहीपूर्ण आणि चैत्री पूर्ण जे पावत्या फाडतो म्हणजे चैत्र आणि माही पौर्णिमेला जे भाविक भक्त या ठिकाणी ज्या तुम्हाला देणगी पावत्या वगैरे देतात त्या निधीतनं हे तुम्ही काम केलेलं आम्हाला पाहायला मिळतंय. बरोबर आहे.
तर अजून तुम्ही काय विकासाची कामं करताय? आता अजून विकास म्हणजे आता इकडून 56 कोटी आले ते आमच्याकडे काही नाही, परंतु रस्त्याची कामं चालू आहेत. आता हे आमचं अजून ते PW कडे पैसे आहेत हां हां ते आमच्याकडे अजून आले नाहीत, परंतु ते PWचे हे बाजून आम्ही रस्त्याचा पडून जे तुम्हाला रस्ता दाखव ना, हो तो समोर तो रस्ता. सिमेंट कांद्याचा रस्ता चालू आहे. ते त्याच्यातून ते वेगळे आहे आणि हे वेगळे आहे. बरोबर का? आम्ही ते 56 कोटी त्याच्यातून ते काम चालू केलेलं आहे. आता अध्यक्ष पदावर तुम्ही किती वर्ष आहात? आम्ही जवळजवळ 7-8 वर्ष झाली आहे मला. बर बर. मग त्या काळामध्ये अजून काय काय तुम्ही या 7-8 वर्षात अजून कामं म्हणजे केलेली? आम्ही ज्या टायमाला वर आलो त्या टायमाला तिथं संपूर्ण मातीचं हे होतं, तिथं सगळे सिमेंट काँग्रेस करून घेतलं वर खंडोबाच्या पुढं, अच्छा, आणि पुन्हा वर शेड बांधलं. म्हणजे जे आपण शेड पाहतोय हा, ते ते शेड मोठं शेड आहे. तुमच्या यात्रा मंडळाने आणि तुमच्या कारकिर्दीत बांधला असं? हा. आमच्या कारकिर्दीमध्ये ते एक बांधलं गेलं आणि पुन्हा खाली एक रस्ता तयार केला, इकडून उजव्या बाजूचा एक रस्ता तयार आता केला. ज्या वेळेस तुमच्या चैत्र पौर्णिमा असेल, माही पौर्णिमा असेल, त्यावेळेस प्रचंड गर्दी होती. त्यावेळेस भाविक भक्तांसाठी तुम्ही काय काय सुविधा पुरवता? आरोग्यापासून जरा थोडंसं सांगा. आता आम्ही भाविकांना कसं करतो, आतमध्ये जे आहे ते बघत वगैरे त्यांचं ते आतमध्ये चाललेलं असतं. आम्ही दरवाजा बाहेर असतो त्या टायमाला लोकांना पाणी पुरवणं, संडासचं पुरवणं, शौचालय वगैरे. संडास वगैरे, आणि तुमची जे दुकानं वगैरे आहेत त्या दुकानाला पाणी पुरवणं, पुन्हा त्यांची सगळी सोय करणं, हे आणि जे बाहेरून जे लोक येतात त्याच्यात आमच्याकडे सोय पुढे. आता तुमच्याकडं संगमनेर त्या साईडकडनं बैलगाड्या येतात, त्यासाठी तुम्ही काय सुविधा म्हणजे पुरवता त्यांना? त्यांच्यासाठी आम्ही आपला खंडोबाच्या पाठीमागे एक मोठं ग्राउंड तयार करून दिलेलं आहे. त्या ग्राउंडमध्ये ते बरोबर व्यवस्थित तिथं त्या गाड्या लावतात आणि तिथं ते व्यवस्थित करून त्यांचा 5 दिवस झाले का ते आपला प्रोग्राम संपूर्ण निघून जातात. तर निश्चितच तुम्ही अनेक आता तुमचा नवीन मानस काय आहे किंवा नवीन तुम्ही काय करणार या ठिकाणी अध्यक्ष नात्याने? तुमची काय संकल्पना आहे? आता आमचे सरकार काही नाही, आता आम्हाला फक्त 56 कोटीचं जे आम्हाला इथं भक्तिनिवास तयार करायच्यात, अच्छा, पुन्हा हे गार्डन तयार करायचे, पार्किंग तयार करायची, झाडं वगैरे संपूर्ण लावून घ्यायची, म्हणजे सर्व परिसर सुशोभीकरण करण्याचा तुमचा मानस आहे. धन्यवाद अध्यक्ष साहेब, तुम्ही आमच्या योद्धा न्यूज मराठी चॅनेलमध्ये आलात आणि तुमचे विकासाच्या कामाची माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. रामकृष्ण त्याला कामाचं ध्यान ठेवायचं.